हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारायणपेठ चिकू कलरच्या साडीवरचा छोटासा काठ वापरून सुंदर असा गळा बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, आपण मापे कशी घेतलेली आहे तर ती आपण बघूया. तर बघा, इथे अस्तरवर आपण मापे बघणार आहोत. तर इथे छातीचं माप घेतलेलं आहे 10.5 इंच आणि उंची घेतलेली आहे 15 इंच. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून इथे उंची घेतलेली आहे 14 इंच. गळा घेतलेला आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. आता इथे गळा उंची मी इथे 10 इंच घेतलेली आहे. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि गळा रुंदी खालच्या साईडने घेतलेली आहे 3 इंच. तर आपल्याला ह्याला पॅच बनवायचा आहे, तर पॅचसाठी आपण इथे गळा रुंदी जास्त घेतलेली आहे. तर इथे बघा, आता बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि आता इथे आपण पानाचा आकार टाकून घेतलेला आहे. तर आपण इथे मार्किंग केलेली आहे, त्याच्या बाजूने अर्धा इंच ठेवून आपण इथे पानाचा आकार टाकून घेतलेला आहे. आता आपण जसा आकार टाकलेला होता तसा इथे कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार आलेला आहे. तर आता इथे आपल्याला गळा शिवण्यासाठी आपण ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. अस्तर ठेवून आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाईल यासाठी. तर बघू शकता, दोन्ही शोल्डरला टाचपिन लावून घेतलेले आहेत आणि सेंटरमध्ये एक टाचपिन लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होईल. आता इथे गळ्याच्या साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग छान येईल. तर बघू शकता, आणि जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे. सुई उचलायची नाही, सुई जशाच तशी ठेवून कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा जो कोन आहे तो अगदी व्यवस्थित येईल यासाठी. तर बघा, इथे थोडासा कपडा आकसला गेलेला आहे, तर तो इथे व्यवस्थित करून घेते. आणि आता इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर आपल्याला इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहे. कट टाकल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट टाकणं खूप महत्त्वाचं आहे. आता इथे टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने कपडा व्यवस्थित करून झाल्यावर आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने अगदी सावकाश एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि जिथे कोन आहे तर तिथे ह्या पद्धतीने आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आहे. फक्त टंचन उचलून घ्यायचं आहे, सुई जशाच तशी ठेवून घ्यायची आहे. कपडा फिरवून पुन्हा टंचन खाली ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. लगेच आता आपण कमरेच्या साईडने दाब शिलाई देऊन घेऊयात. कमरेच्या साईडने दाब शिलाई देताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही व शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो,
आपला गळा आणि कमरपट्टी दोन्ही फिनिशिंग सहित एकदाच तयार होतो आणि कमी वेळात ब्लाऊजही तयार होतो. आता लगेच आपण अस्तर फिटिंग करून मागच्या साईडचे टक्स टाकून घेऊयात. आणि आता गळ्याच्या मध्ये जो कपडा उरलेला आहे तर त्या कपड्यामध्येच आपल्याला इथे पॅच तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आपण अस्तरवर पॅच तयार करून घेतलेला आहे. हा पॅच आपल्याला ब्लाऊजचा जो काठ आहे तर त्या काठावरही आपल्याला जशास तसा टाकून कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला पॅच लावून घ्यायचा आहे. आता छोटासा काठ आहे तर छोट्याशा काठामध्येच आपण हा पॅच तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता इथे काठावरच आपण शिलाई टाकून घेऊयात. तर बघा, अगोदर शिलाई टाकून घेऊयात आणि नंतर इथे कट करून घेऊयात. तर बघा, जेवढा पॅच आहे तेवढाच काठ इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट टाकून घ्यायचे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहेत आणि कपडा पलटवून घेऊन त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा, इथे आपला एक पॅच तयार झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसराही पॅच तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी काठाच्या कडेवर ठेवून आपण इथे शिलाई टाकून घेऊयात. तर मैत्रिणींनो बघा, अगदी कमी कपड्यामध्ये आपण सुंदर असा पॅच तयार केलेला आहे. आता एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपले दोन्ही पॅच इथे तयार झालेले आहेत. आता हे पॅच आपल्याला ब्लाऊजचा आपण गळा तयार करून घेतलेला आहे तर त्या गळ्याच्या मध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुमचा जर चुकून गळा एखाद्या वेळेस मोठा झाला तर तुम्ही ह्या पद्धतीने पॅच लावून गळा छोटाही करू शकता. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पॅच ठेवून घ्यायचा आहे आणि टाचपिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून पॅच घसरणार नाही आणि शिलाई टाकायलाही सोपं जाईल यासाठी. तर तुम्ही ही पॅच अशीच लावून घेऊ शकता किंवा मध्ये आपण थोडासा त्रिकोणी कपडा टाकूनही इथे पॅच लावून घेऊ शकता. बघा, इथे दोन्हीही पॅच अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना पॅच इकडे तिकडे घसरणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही साईडने एकसारखीच पॅच लावून घ्यायचे आहेत. सेंटरमध्ये व्यवस्थित करून इथे पॅच लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण पान गळ्यावर सुंदर असा पॅच लावून डिझाईन तयार करत आहोत. तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि ज्या मैत्रिणी नवीन असतील तर त्यांच्यामुळे गळा चुकून जर मोठा झाला तर ह्या पद्धतीने पॅच लावूनही तुम्ही गळा छोटा करू शकता. तर बघा, किती सुंदर असा लूक आलेला आहे. आणि ह्यामध्ये आपण एक त्रिकोणी कपडा घेऊन पॅच टाकून घेऊयात, जेणेकरून गळ्याला अजूनच सुंदर असा लूक येईल. तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने अगदी छोट्या कपड्यापासून आपण सुंदर असा गळा तयार केलेला आहे. तर असा त्रिकोणी कपडा घ्यायचा आहे आणि सेंटरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून डिझाईनवर अशी शिलाई जास्त दिसणार नाही यासाठी. तर इथे आपण खडूने मार्किंग करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाईल यासाठी. आणि एकदम बारीक टाका करून इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि आता पॅच लावून झालेला आहे तर इथे मी गोल्डन कलरची लेस लावून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता.
तर बघा अगदी कडेकडेने इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जिथे कोण आहे तर तिथे लेसची एक अशी आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याला फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघू शकता मैत्रिणींनो, फायनली आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. अगदी कमी कपड्यामध्ये कमी वेळामध्ये तयार होणारी सुंदर अशी डिझाईन आहे. मैत्रिणींनो, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. आपण ह्याच ब्लाऊजची पफ स्लीव डिझाईनसुद्धा खूप छान बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही ही डिझाईन बघायची असेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर बघू शकता आपली सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.